माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते। देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो। अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात, तमोगुणांचे ते प्राशन करतात, पण या दिवशी मात्र ते विश्रांती घेतात। म्हणून महाशिवरात्री हा दिवस महादेवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो। तर यंदा 2023 साली शनिवार दिनांक 18 फेब्रुवारीला आपण महाशिवरात्र साजरी करणार आहोत। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रतपालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करते, भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास, पूजा व जागरण ही 3 अंगे आहेत। महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये केली जाते, परंतु या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात किंवा मग घरी ही पूजा करता येते। कारण असं म्हणलं जातं की शंकर भोळा आहे, आपण मनापासून केलेली भक्ती ही त्याच्यापर्यंत पोहोचते व तो आपल्याला मनातील इच्छित फळ देतो। नमस्कार, अन्वीज मराठी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची अगदी योग्य पद्धतीने पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरदार वर्गांना बराचसा वेळ नसतो, तर त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर तुम्ही सोबत काय काय घेऊन जायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग लगेच आजच्या पूजेला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण पूजेसाठी काय साहित्य लागते ते पाहूया। तर या ठिकाणी मी एक शिवलिंग घेतलेला आहे, त्याचबरोबर गणपती बाप्पांची एक मूर्ती लागेल। मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता। त्याचबरोबर ही सुपारी मी माता पार्वतीचं प्रतीक म्हणून घेतलेली आहे, तुमच्याकडे फोटो असला तरी चालेल। अष्टगंध घेतलेला आहे, कापूर आहे, एक निरांजन घेतलेला आहे मी तेलवाती घालून। त्याचबरोबर इथे मी विड्यावरती ठेवण्यासाठी जे साहित्य लागतं, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, अगरबत्ती घेतलेली आहे। इथे मी ओलं चंदन घेतलेलं आहे यामध्ये। त्यानंतर पंचामृत आणि स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, अत्तर घेतलेला आहे। या ठिकाणी मी खडी साखर घेतलेली आहे नैवेद्यासाठी, तसेच सुकामेवा देखील घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 विड्याची पाने लागणार आहे। इथे मी गंगाजल घेतलेलं आहे, हे आपल्याला अभिषेक करायच्या पाण्यामध्ये मिसळायचं आहे। शिवपूजेत गंगाजल हे फार महत्त्वाचं असतं। त्यानंतर इथे मी पांढऱ्या अक्षता घेतलेल्या आहेत, या अक्षता कुठेही तुटलेल्या नसाव्यात, अखंड असाव्यात। माचीस लागणार आहे आपल्याला। त्याचबरोबर पांढरे वस्त्र घेतलेले आहे मी कापसाचे, त्याला हळदी कुंकू लावलेलं नसावं, हे आपण शिवलिंगासाठी वापरतोय। त्याचबरोबर इथे मी भस्म घेतलेला आहे, तुम्ही भस्म आणि चंदन दोन्हीही घेऊ शकता। हळदी कुंकू माता पार्वतीसाठी आणि शृंगाराचं साहित्य इथे घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला शिवपूजेत पांढरी फुले लागणार आहेत। पांढरी फुले महादेवाला अतिशय प्रिय आहेत। गणपतीसाठी दुर्वा घेतलेले आहेत, बेलपाने घेतलेले आहे, शिवलिंगासाठी धोत्र्याचं फूल घेतलेलं आहे, गुलाबाचे फूल माता पार्वतीसाठी घेतलं आहे। निशित कालात महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं, तर निशित काल हा 18 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू होत आहे, त्यामुळे महाशिवरात्र 18 तारखेला साजरी केली जाणार आहे। निशित काल हा रात्री 12:27 पासून ते 1:17 असणार आहे। या काळात शिवपूजन करणं उत्तम मानलं जातं। तर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग ठेवायचा आहे, त्यावरती आपल्याला पांढरे वस्त्र अंथरायचं आहे, त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहायचं आहे आणि दिवा स्थापन करायचा आहे। दिवा प्रज्वलित करून हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। दरवर्षी महाशिवरात्रीच्या 4ही प्रहराची वेळ वेगवेगळी असते, तर पुढे मी तुम्हाला 4ही प्रहराची वेळ तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर आपण गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहोत, तर एका ताम्हणामध्ये थोड्या अक्षता ठेवून गणपतीची मूर्ती ठेवायची आहे आणि सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपण पाण्याने अभिषेक करणार आहोत। अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये आपण गंगाजल आणि थोडंसं अत्तर टाकलेलं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता अभिषेक करताना। पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला श्री गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे। गणपती बाप्पांना अष्टगंध हळद कुंकू लावायचं आहे।
शिवरात्रीला रात्री जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते। तर पहिला प्रहर 18 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6:40 पासून ते 9:46 पर्यंत आहे। दुसरा प्रहर रात्री 9:46 नंतर आहे। तिसरा प्रहर 19 फेब्रुवारी रोजी रात्री 12:52 पासून ते पहाटे 3:39 पर्यंत आहे। आणि चौथा प्रहर 19 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:39 पासून ते सकाळी 7:05 पर्यंत आहे। तर तुम्ही पाहिलं आपण गणपतीची अगदी विधिवत पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर एक स्वच्छ ताम्हणामध्ये पुन्हा आपण शिवलिंग ठेवायचं आहे आणि त्यावरती स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तर आपल्याला अभिषेक करताना या पंचाक्षर मंत्राचे पठण करायचे आहे। यानंतर आपण पंचामृताचा अभिषेक शिवलिंगावरती करणार आहोत। याशिवाय आपण पंचामृतामध्ये जे साहित्य वापरलेलं आहे दूध, दही, तूप, मध, साखर या वेगवेगळ्या साहित्याचा अभिषेक सुद्धा तुम्ही शिवपिंडीवरती करू शकता किंवा मग पंचामृताचा अभिषेक सुद्धा करता येतो। महाशिवरात्रीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात, भीतीपासून मुक्ती मिळते, शिवाच्या कृपेने आरोग्य प्राप्त होते, सुख सौभाग्य वाढते। महाशिवरात्री हा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो। त्यामुळे या दिवशी आपण शिवाची मनोभावे पूजा करावी। पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपण शिवलिंग पुसून घेणार आहोत आणि त्याची आपण चौरंगावरती आता स्थापना करायची आहे। तर मी शिवलिंग चौरंगावरती स्थापन केलेलं आहे। तर शिवलिंगाला कधीही हळद कुंकू लावू नये, त्याऐवजी तुम्ही भस्म किंवा चंदन लावू शकता। तर या ठिकाणी मी चंदन आणि भस्म शिवलिंगाला लावून घेते। आपण खाली पांढरे वस्त्र ठेवलेले आहे, नसेल तर तुम्ही एका ताम्हणामध्ये सुद्धा शिवलिंग ठेवून त्याची पूजा करू शकता। भस्म लावल्यानंतर थोड्या अक्षता वाहायच्या आहेत शिवलिंगावरती, अखंड असाव्या अक्षता, तुटलेल्या नसाव्या। पांढरे फूल वाहायचे आहे, महादेवाला पांढरे फूल अतिप्रिय आहे। त्यानंतर कापसाचे वस्त्र आपण सुद्धा पांढरे घेतलेले आहे, त्याला हळदी कुंकू लावलेलं नसावं। त्यानंतर आपण शिवलिंगावरती बेलपत्र वाहायचं आहे, 3 पानाचं असं बेलपत्र घ्यायचं आहे। ही बेलपत्राची पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे। तर आपल्याला उलट बेलपत्र शिवलिंगावरती वाहायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही 3, 5, 7, 11, 51 अशा पद्धतीने बेलपत्र वाहू शकता। त्याचप्रमाणे 108 बेलपत्र सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता। ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत तुम्हाला 108 बेलपत्र शिवलिंगावरती वाहायचे आहेत। यानंतर आपण निरांजनाने ओवाळायचं आहे। संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला धोत्र्याचे फूल मिळाले तर अतिशय उत्तम। धोत्र्याचे फूल हे महादेवाला अतिप्रिय आहे। त्याचबरोबर धोत्र्याचे फळ सुद्धा मी ठेवलेले आहे, माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून। त्याचबरोबर बेलाचे फळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता या पूजेमध्ये। तर अशा प्रकारे नोकरदार वर्गाला आज बराचसा वेळ नसतो, तर ज्यांना संपूर्ण पूजा मांडण्यासाठी वेळ नसेल त्यांनी फक्त असे शिवपिंडीचे पूजन तुम्ही करू शकता। देवाऱ्याच्या बाहेर तुम्ही एका ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवून अभिषेक करून फूल वाहून सुद्धा तुम्ही साधी शिवलिंगाची पूजा करू शकता। तर या ठिकाणी मी शिवलिंगाच्या बाजूलाच पार्वती देवीची स्थापना करीत आहे। आपण ज्या प्रकारे गणपती बाप्पांचा अभिषेक केला त्याप्रमाणे तुम्ही या सुपारीला सुद्धा अभिषेक घालून पार्वती मातेची स्थापना करायची आहे। चौरंगावरती शिवलिंगाच्या बाजूला थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू ठेवून मी इथे अभिषेक घातलेली सुपारी म्हणजेच पार्वती मातेचं प्रतीक म्हणून ठेवलेली आहे। खरे तर शिवपरिवार हा शिवपिंडीमध्येच समाविष्ट असतो, त्यामुळे जेव्हा आपण शिवपिंडीचे पूजन करतो तेव्हा सर्व शिवपरिवाराचे पूजन करतो असं समजलं जातं। त्यामुळे बरेच लोक पार्वतीचं स्वतंत्र पूजन करणं टाळतात किंवा बरेच लोक शिवपरिवाराचा फोटो असतो त्यामधील पार्वतीचं देखील पूजन करतात। तर तसं सुद्धा चालू शकतं। तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता, मग सुपारी नाही ठेवली तरीही चालेल। पार्वती मातेला हळद कुंकू वाहून लाल गुलाबाचे फूल अर्पण केलेले आहे। त्याचबरोबर हे शृंगाराचं साहित्य, यामध्ये मंगळसूत्र, हळदी कुंकू, आरसा, टिकली हे सर्व असतं। तर हे सर्व साहित्य आपण इथे पूजेमध्ये अर्पण करायचं आहे। तुम्ही जर फोटो ठेवला असेल तर फोटोच्या समोर तुम्ही हे साहित्य शृंगाराचं अर्पण करू शकता। त्याचबरोबर इथे मी जोडबिड्याच्या पानावरती हळकुंड, खारीक, बदाम, सुपारी आणि खोबरं असं घेतलेलं आहे आणि ते आपण इथे समोर ठेवायचं आहे। त्यावरती सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे।
तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण, शिवपठण, शिवलीलामृतचा 11वा अध्याय या ग्रंथाचे वाचन देखील आपण इथे करू शकतो। त्यानंतर पार्वती मातेला औक्षण करून घ्यायचं आहे आणि इथे आपण नैवेद्य दाखवायचा आहे। इथे तुम्ही महाशिवरात्रीला आपल्या सर्वांचा उपवास असतो, तर उपवासासाठी जे पदार्थ बनवलेले आहेत त्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता किंवा फळे सुद्धा ठेवू शकता। इथे मी सुकामेवा आणि खडी साखर याचा नैवेद्य दाखवून घेते। तसेच शिवरात्रीच्या रात्री जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन, शिवपुराण वाचणे, शिवपठण, महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही या गोष्टी सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करून आपल्याला शंकराची आरती इथे करायची आहे। तर शंकराची आरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक खाली दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा। तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा करू शकता। पण जे लोक मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत त्यांनी सोबत घेऊन जाताना पाणी घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर ज्याचा अभिषेक तुम्ही करणार आहात ते म्हणजे पंचामृत किंवा मग दूध सुद्धा घेऊन जाऊ शकता। त्याचबरोबर धोत्र्याचे पांढरे फूल किंवा कोणतेही पांढरे फूल घेऊ शकता किंवा धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ, बेलाची पाने आपण घेऊन जायचं आहे। भस्म, चंदन, अक्षता अखंड घ्यायचे आहेत इत्यादी साहित्य तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे आणि आपण अशा पद्धतीने पूजा केलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही मंदिरात सुद्धा पूजा करायची आहे। तर अशा पद्धतीने महाशिवरात्रीला पूजा मंत्रजप केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि उत्तम आरोग्य लाभते। तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा विधी आणि माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।